ठरलं तर मगचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त असणार आहे प्रेक्षकांनो. सायलीला कळणार आहे तीच तन्वी आहे, तरी देखील ती सर्वांना सांगू शकणार नाही. ते का? चला पूर्ण व्हिडिओ बघूया. सायली मधुभाऊंना विचारत असते, मधुभाऊ तुम्हीच सांगू शकतात, तन्वी आणि माझ्यामध्ये एवढं साम्य कसं आहे? हा निव्वळ योगायोग तर नाही असू शकत ना? माझ्या बालपणाबद्दल फक्त तुम्हाला माहिती आहे मधुभाऊ. मी कशी दिसत होती, माझा स्वभाव कसा होता. बोला ना मधुभाऊ, मीच तन्वी आहे ना? तुम्ही जसा नेहमी इशारा करतात तसा इशारा करून सांगा ना मधुभाऊ. तुमचा एक इशारा मला माझं कुटुंब मिळवून देऊ शकतो. मधुभाऊ मी हात जोडते तुमच्या समोर, सांगा ना मीच तन्वी आहे ना? तर दुसरीकडे अर्जुन मीटिंगमध्ये असतो, त्याच्या मोबाईलमध्ये अलार्म वाजतो. सायलीची ज्यूस पिण्याची वेळ झाली आहे. बाजूला येऊन कुसुमताईला फोन करतो, सायलीची ज्यूस पिण्याची वेळ झाली आहे, तेवढं देता का? तर कुसुमताई म्हणते, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जर फोन केला नाही तर मी सायलीला खायला प्यायला देणार नाही का, उपाशी ठेवेल? अर्जुन सांगतो, प्लीज कुसुमताई मी ज्यूस आणून ठेवलं आहे, फक्त द्या ना तुम्ही, नाहीतर मी सायलीला फोन करू का? तेव्हा कुसुमताई सांगते, नाही नाही ती मधुभाऊंच्या रूममध्ये आहे, तिला फोन करू नका, मी देते. अजून काही बोलणार तेवढ्यात फोन ठेवून देते. हे कुसुमताईचं असं असतं, लगेच कट करते. तर मीटिंगसाठी परत बसतो तेव्हा क्लायंट त्याला सांगतात, आपली मीटिंग चालू आहे तोपर्यंत तुमचा फोन बंद करता का तुम्ही? अर्जुन सांगतो, नाही मी फोन बंद करू शकत नाही, कारण माझी बायको प्रेग्नेंट आहे ना, त्यापेक्षा मी सायलेंट करतो. पण सायलेंट करून बाजूला ठेवून देतो. तर कल्पना काकू अश्विनला विचारत असतात, असा वेडेपणा करण्याच्या आधी एकदा माझा विचार तरी करायचा ना अश्विन? तर अश्विन म्हणतो, सॉरी मम्मा, माझा कधी कधी माझ्या स्वतःवर कंट्रोल नाही राहत गं, पण तू प्लीज रडू नको. कल्पना काकू म्हणतात, अरे पण मग तू असं का करतो? अश्विन सांगतो, मम्मा मी असं वस्तूंची तोडफोड करून त्रागा करणारा मुलगा नाही गं, पण या प्रियाने माझ्या आयुष्याचा जो सत्यानाश केला आहे ना, तो माझ्या डोक्यातनं जात नाही आहे. बाहेर कामात असताना तर मी ओके असतो, पण या रूममध्ये आल्यानंतर मला काय होतं काहीच कळत नाही. खूप आठवणी आहेत प्रियाच्या इथे मम्मा, पण मी या रूममध्ये आता नाही राहू शकत. हां, मी जर इथे राहिलो ना तर वेडा होईल. मी आता गेस्ट रूममध्ये राहील. हो मम्मा, मी गेस्ट रूममध्येच राहील. कल्पना काकूही म्हणतात, हो अश्विन, तुला जिथे बरं वाटेल ना तिथे तू राहा, पण असं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्यानंतर अश्विन तिथून उठून पटकन निघून जातो. तर कल्पना काकू स्वतःची, या प्रियामुळे काय अवस्था झाली माझ्या अश्विनची. तर सायली मधुभाऊंना विचारतच असते, पण ठीक आहे मधुभाऊ, मी तुमच्या बरं होण्याची वाट बघेल. कदाचित तन्वी असण्याचा भास होणंच माझ्या नशिबात असेल, करेल मी सहन. सायली जायला निघते तेव्हाच मधुभाऊंची हालचाल सुरू होते. हाताजवळच तांब्या असतो, हाताने तो खाली ढकलतात. तर सायली थांबते आणि ती खूपच खुश होते. मधुभाऊ, तुम्ही मला थांबवण्यासाठी इशारा केला ना? मीच आहे ना तन्वी मधुभाऊ, तुम्हाला हेच सांगायचं आहे ना? पूर्णा आजीची लाडकी नात, सगळ्यांची लाडकी तन्वी मीच आहे का? तर मधुभाऊ पण डोळ्यांच्या पापण्या बंद करून इशारा करतात. 2 वेळा इशारा करतात. तेव्हा सायलीची खात्री पटते की तीच खरी तन्वी आहे. ती तर खूप खुश असते. त्याच वेळेला तिथे कुसुमताई येते. अगं सायली, तुझ्या नवऱ्याने ना माझं डोकं खराब केलं आहे गं, तू आधी हे ज्यूस पिऊन घे बरं, पिलं नाही तर परत फोन करून मला बोर करेल. तर सायलीचं काही जाकडे लक्ष नसतं. तेव्हा कुसुम आवाज देऊन विचारते, सायली अगं काय विचार करते, आणि तू अशी अस्वस्थ का दिसते, तब्येत बरी नाही का, डॉक्टरांना बोलू? सायली म्हणते, नाही कुसुमताई, मी ठीक आहे, पण मी आता निघते. तर कुसुम खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न करते, अगं काय झालं, तू का निघते, थांब, जाऊ नको, अर्जुन सरांना येऊ दे. पण सायली कुठे ऐकते, तिची पर्स घेते आणि कुसुमला शपथ घालते स्वतःची आणि तिथून निघते. तर कुसुम पण खूप विचार करते, आता ही सायली कुठे गेली असेल, अर्जुन सरांना कळवायला हवं. फोन करते तर अर्जुन मीटिंगमध्ये असतो आणि त्याचा फोन सायलेंट असल्यामुळे त्याला काही आवाज जात नाही. कुसुमचे बरेच कॉल जातात पण अर्जुनचं काही लक्ष राहत नाही. आणि सायली पण रस्त्याने निघालेली असते, तिला रस्त्यामध्ये चक्कर पण येते. एका झाडाखाली बसून ती अर्जुनला कॉल करते पण अर्जुन काही फोन रिसीव करत नाही. तर अस्मिता जिथे इंटरव्ह्यूसाठी आलेली असते, तर तिथे तिला सांगण्यात येतं, खरं तर तुम्ही आम्हाला हवे तसेच कॅन्डिडेट आहात, पण हा जॉब आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. अस्मिता विचारते, पण का सर? तेव्हा ते समोरून सांगतात, कारण तुमच्यावर तुमच्या लहान बाळाची जबाबदारी आहे आणि आमच्या कंपनीमध्ये कामाचा खूप लोड असतो, त्यामुळे तुमच्याकडनं ते पॉसिबल होणार नाही. अस्मिता सांगते, मी सगळं मॅनेज करेल सर, पण प्लीज हा जॉब मला द्या. आणि इतर वेळेला तो माझ्या आईबाबांजवळ असेल ना,
तेव्हा ते सांभाळतील त्याला. तर तिला विचारतात, मग आज तुम्ही इंटरव्ह्यूला आलात तर एक दिवस पण नाही सांभाळू शकले तुमच्या घरचे? पण सॉरी, आम्ही तुम्हाला जॉब नाही देऊ शकत. त्यानंतर अस्मिता तिथून निघते. सायली रस्त्याने चालत असते, तिला रिक्षा भेटते आणि रिक्षामध्ये बसून ती घराकडे निघते. त्याच वेळेला अर्जुनची मीटिंग पण संपते. तो मिस कॉल बघतो सायलीचे आणि कुसुमताईचे एवढे मिस कॉल. सायलीला फोन करून बघतो तर तिचा फोन स्विच ऑफ दाखवतो आणि कुसुमला फोन केल्यानंतर ती सांगते, सायलीला मी खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिने ऐकलं नाही, इथून निघून गेली ती. तर अर्जुन तिच्यावरच ओरडतो, असं का जाऊ दिलं तुम्ही तिला? बरं ठीक आहे, प्रतिमा आत्याकडे गेली असेल, मी बघतो. त्यानंतर अर्जुन कल्पना काकूंना फोन करून विचारतो, सायली घरी आली का? तर कल्पना काकूही नाही म्हणतात. अर्जुन फोन ठेवून लगेच घराकडे निघतो. तर सायली गेटजवळ पोहोचलेली असते रविराज काकांच्या घराजवळ आणि तिच्या लहानपणाच्या सगळ्या आठवणी तिला आठवतात. रविराज काकांनी तिच्यासाठी आणलेली सायकल, जेवढी ते मज्जा मस्ती करायचे सगळे दिवस आठवतात तिला आणि ती आनंदानेच घरामध्ये प्रवेश करते. घर पण खूप मनापासून बघत असते, म्हणजे हे घर माझं आहे. तर त्याच वेळेला अर्जुनचा फोन प्रतिमा आत्यांना आलेला असतो, सायली पोचली का घरी? तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, नाही रे, अजून नाही आलेली ती इथे, पण तू टेन्शन घेऊ नको, येईल ती. तेवढ्यात सायली दरवाजाजवळ आलेली असते आणि ती खूपच प्रेमाने प्रतिमा आत्यांकडे बघत असते. सुमन काकूचं लक्ष जातं सायलीकडे, सायली आली आहे. तर प्रतिमा आत्या पण फोनवर सांगतात अर्जुनला, सायली आली आहे. अर्जुन खूप भडकलेला असतो. प्रतिमा आत्या, सायलीकडे फोन दे बरं. प्रतिमा आत्या सांगतात, ती आत्ताच आली आहे, तू परत तिच्यावर चिडशील, तू शांत झाला का मी तिला फोन करायला सांगते. तर सायली एक एक पाऊल टाकत पुढे येत असते. प्रतिमा आत्याही तिच्याजवळ येतात. सायली, तू कुसुमला काही न सांगता आश्रमातनं निघाली, काही झालं आहे का? तर सायली काहीच बोलत नाही. प्रतिमा आत्यांच्या गालाला हात लावते अगदी प्रेमाने. दोघे मायले की अगदी एकमेकीकडे प्रेमाने बघत असतात. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायलीने प्रतिमा आत्यांना मिठी मारलेली असते आणि मनातच म्हणत असते, प्रतिमा आत्या, खरंच तुम्ही माझी आई असाल. त्याच वेळेला तिला चक्कर यायला लागते. तिथेच ती खाली पडते. प्रतिमा आत्या म्हणतात, अगं सायली, काय झालं काय झालं? तर सचिन हातात फोटो पकडतो. माय डिअर अस्मिता, प्रिया प्रेग्नेंट असण्याची बातमी जेव्हा तुला कळेल तेव्हा तू स्वतः घरामध्ये मोठा बॉम्ब फोडशील. आणि मोठमोठ्याने हसत असतो. तर सायलीला डॉक्टर चेक करतात आणि कल्पना काकू विचारतात, सायली अजून पण शुद्धीवर काय येत नाही आहे? तेव्हा डॉक्टर सांगतात, थोडा वेळ लागेल शुद्धीवर यायला, पण येतील. अर्जुन विचारतो, सायली ठीक तर आहे ना? आमचं बाळ ठीक तर आहे? तर त्या डॉक्टर काहीच बोलत नाही. आता उद्या कळेल सायलीचं बाळ व्यवस्थित आहे की नाही ते, आणि ती घरातल्यांना हे सत्य सांगते की नाही, ती स्वतः तन्वी आहे म्हणून. उद्याचा भाग बघायला खूप मजा येणार आहे प्रेक्षकांना. तेव्हा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.